त्यांना कुठलंही व्यासपीठ मिळत नाही आहे की त्याचा सत्कार व्हावं किंवा त्यांना मंडळाचेच अध्यक्ष बनून राहणं इथपर्यंत त्यांचं काम होतं. आपल्याला त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला सामाजिक काम करत असताना एखाद्याला जर 500 रुपये लागत असेल तर त्याला 50 रुपये तुम्ही कसे सामाजिक कार्यामध्ये काढून त्यांना देऊ शकते, अशा पद्धतीने त्याला तयार कसं करता येईल. छोटा मुलगा असो किंवा 50 वर्षाचा व्यक्ती होता, शेवटी तो सामाजिक कार्यामध्ये त्याला रस असते, पण काम करताना त्याला अडथळे येतात. ते अडथळे कसे दूर होईल अशा पद्धतीत आपल्याला शिबिरातले कार्यकर्ता तयार करायचे आहे. तर त्याच्यामध्ये आपले बिपिन भाऊ गिरडे पश्चिम नागपूर कोषाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे, आज त्यांच्या आपण इथे त्यांनी आपल्याला इथे सगळं सामाजिक कार्य करायला, भारतीय जनता पक्षाचं कार्य करायला किंवा अन्य कुठले कार्य करायला ते आपल्याला खूप मदत करत असतात. ते अशा मंडळाला मदत करत असतात, सामाजिक कार्याला मदत करत असतात. कुठले छोटे छोटे कार्य असेल त्याच्याकडे गेले तर ते कधीच वापस येत नाही. ते हे सामाजिक क्षेत्र, स्वामी विवेकानंदांनी तेच सांगितलं की जो व्यक्ती गरजू असेल त्याला, जो व्यक्ती मदत करत असेल, धनवान असेल किंवा तो कष्टाने आपलं धन तयार करत असेल, पण तो व्यक्ती त्याला जन्मालाच जे आणलेला आहे, त्याला धन जे मिळालेलं आहे ते सामाजिक कार्यासाठी दिलेलं आहे, देशासाठी, आपल्या समाजासाठी दिलं आहे, दुःखी लोकांसाठी दिलेलं आहे. आणि ते आपले भाऊ बिपिनजी गिरडे हे मी सातत्याने माझ्यापासून मी अनेक लोकांपासून ऐकत असतो की बिपिन भाऊ नेहमीच कोणाला नाही कशा पद्धतीत नाही साथ करत देत असतात. म्हणून आज